नमस्कार मंडळी, तर आज आलेलो होतो आम्ही सोन्या चांदीच्या दुकानामध्ये. तर लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने यायचं ठरलं होतं आणि त्यानंतर ना थोडीशी सोन्या आणि चांदीची खरेदी करायची होती. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्या चांदीची खरेदी केली की शुभ मानलं जातं आणि त्यासोबत ना दुकानामध्ये सुद्धा खूप गर्दी होती. तर इथे आम्हाला घ्यायचं होतं छोट्याशा 1.5 वर्षाच्या बाळासाठी ते पान घ्यायचं होतं गळ्यामधील. तर हे पान कोणासाठी, तर माझ्या छोट्याशा लाडूबाईसाठी, म्हणजेच माझ्या जावेच्या छोट्या मुलीसाठी. तर तिच्यासाठी हे पान बघितलं आणि थोडेफार डिझाईन बघितले, पण तेवढे काही खास वाटले नाहीत, प्लेन वगैरे छोटेसे. तर असं स्टोन होता आतमध्ये, त्यामुळे ही डिझाईन आम्ही फायनल केली. तर ही डिझाईन फायनल केली आणि खूप छान होती. त्यानंतर हे गटवून वगैरे घ्यायचं होतं. तर हे पान वगैरे घेऊन झालं, तर माझ्या मुलीसाठी देखील इथे पैंजण पाहायचं होतं. तर तिला देखील खूप दिवसापासून पैंजण घ्यायचं होतं, पण काही जायला जमत नव्हतं. तर म्हणलं आज घ्यायचं. तर इथे तिला देखील पाहिलं, तर पैंजण असे मला काही जाड हेवी घ्यायचे नव्हते, तर असे हलकेच असे नाजूक घ्यायचे होते. तर इथे काहीशी डिझाईन पाहिले, तर हे तिला फायनल करून टाकलं की ही डिझाईन घ्यायची आणि तिच्या पायामध्ये सुद्धा खूप सुंदर दिसत होती. तर अशी इतर दिवशीही घ्यायचंच होतं, पण लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने घ्यायचं म्हणून ठरलं होतं. तर असा गेला आजचा दिवस. तर अशी काहीशी झाली खरेदी. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.